प्रत्येक ठिकाणी एक काठ असतो, ज्ञात आणि अज्ञात यांच्यातील एक सीमा. बापलापल्ली नावाच्या गावासाठी ती सीमा एका अतिशय जुन्या विलो झाडाने आखणी होती. त्याच्या फांद्या चंदेरी हिरव्या पडद्यासारख्या जमिनीला स्पर्श करायच्या. जिथे शेवटच्या घराची बाग संपायची आणि प्राचीन रानटी जंगल सुरू व्हायचे, तिथे ते झाड उभे होते. गावकरी त्या झाडाकडे आदराने पाहत तिथून पुढे जायचे, पण बहुतेक वेळा त्याला एकटेच सोडून द्यायचे. त्यांच्यासाठी ते फक्त काठावरचे झाड होते. पण सीमालता नावाच्या मुलीसाठी मात्र ती प्रत्येक गोष्टीची सुरुवात होती. सीमालता ही शांत कोपऱ्यांची आवड असणारी मुलगी होती. इतर मुले जेव्हा धुळीने भरलेल्या चौकात खेळायची, तेव्हा तिला फुलपाखरांची सोबत आणि ढगांमध्ये कल्पिलेल्या कथा जास्त आवडायच्या. तिला प्रत्येक गोष्ट खूप खोलवर जाणवायची. एका चिमणीचे पडलेले पीस पाहून वाटणारे एकाकीपण किंवा ऊन लागलेल्या जमिनीच्या तुकड्यामुळे मिळणारा आनंद, त्यामुळेच कदाचित ती त्या भव्य विलो झाडाकडे आकर्षित झाली. एका दुपारी मित्रमैत्रिणींनी तिला विचित्र म्हटल्यामुळे दुखावलेली ती आपले दुःख घेऊन त्या झाडाकडे गेली. तिने आपला छोटा तळहात झाडाच्या खडबडीत सालेवर ठेवला. तो स्पर्श थंड आणि ओबडधोबड होता. तू कितीतरी वर्ष पाहिली असशील ना, ती हळूच पुटपुटली. तुला कधी एकटे वाटते का? इतरत्र हवा शांत असली तरी झाडाजवळ मात्र वाऱ्याची झुळूक आली. झाडाची पाने सळसळली आणि एक चमकणारे पान तिच्या केसांवर पडले. त्यानंतर तिच्या मनात एक भावना उमटली. तो आवाज शब्दांचा नव्हता, तर जाणीवेचा होता. मुळांच्या खोलवर असणारी शांतता, पानांमधून हळूहळू घेतलेली सूर्यकिरणे आणि शेकडो वर्ष पाहिलेले सूर्योदय आणि सूर्यास्त यांची ती जाणीव होती. त्यासोबतच एक प्रेमळ कुतूहलही तिला जाणवले. हे जग अनेकदा खूप गोंगाटाने भरलेले असते. तुमची जात खूप वेगवान आहे, पण तुझी शांतता हे एका वेगळ्या प्रकारचे गाणे आहे. सीमालताचे हृदय वेगाने धडधडू लागले. तू मला ऐकू शकतोस? मी तुला अनुभवतो आहे, असा प्रतिसाद आला. माझ्या मुळांवर तुझे पाय पडणे म्हणजे एक हलकी थाप आहे. आजचे तुझे दुःख एका संथ राखाडी पावसासारखे होते. मी खूप काळापासून अशा कोणाची तरी वाट पाहत होतो, जो फक्त कानांनीच नाही तर आत्म्याच्या मातीने माझे ऐकेल. अशा प्रकारे एका विलक्षण मैत्रीला सुरुवात झाली. सीमालता दररोज तिथे जाऊ लागली. तिने त्या झाडाचे नाव विस्पर ठेवले. ती ओढ्यातून थंड पाणी आणून त्याला घालायची आणि तिथे पोहणाऱ्या माशांची गोष्टी सांगायची. ती आपल्या आजीने शिकवलेली गाणी त्याला ऐकवायची. बदल्यात विस्परने आपली ज्ञान तिच्याशी वाटून घेतले. त्याने तिला निसर्गाची भाषा शिकवली. हवेच्या दाबावरून येणारे हवामान कसे ओळखायचे, वाऱ्याच्या सुगंधावरून रानमेवा कुठे मिळेल हे कसे शोधायचे. डोळे मिटल्यावर एखाद्या स्वप्नासारखी त्याने तिला जंगलाची जुनी स्मृती दाखवली. शिंगांनी नटलेला काळवीट, शतकानुपूर्वी पडलेला पहिला बर्फ आणि नदीच्या दगडाचा संथ प्रवास. या गुप्त मैत्रीत सीमालता बहरली. पण गावाला डोळे असतात आणि गुपिते खूप नाजूक असतात. सीमालता जंगलाच्या कडेला बराच वेळ थांबणे आणि झाडाशी बोलणे मोठ्यांच्या लक्षात आले. ती खाली बसलेली असताना ते झाड कधीकधी चमकताना त्यांनी पाहिले. त्यांच्या मनात भीतीचे तण वाढू लागले. ते झाड काहीतरी जुनी जादू आहे. विहिरीवर लोक कुजबुजू लागले. ते धोकादायक आहे. गावाचे सरपंच अर्जुन, जे एक चांगले माणूस होते, त्यांनी तिला सावध केले. सीमालता बाळा, जगाच्या टोकावर असलेल्या काही गोष्टी दुरून पाहिलेल्याच बऱ्या. ते झाड, ते आपल्यासारखे नाही. तिच्या आईवडिलांनी काळजीपोटी तिला झाडापासून लांब राहण्यास सांगितले. इतर मुले आता तिच्याकडे संशयित नजरेने पाहू लागली. तिला कोणी जादूगार मुलगी असे तोंडात म्हटले नाही, पण हवेत तो शब्द जाणवत होता. तिचे हृदय पूर्वीपेक्षा अधिक खोलवर जाणवणाऱ्या एकाकीपणाने भरून आले. ते धावत विस्परकडे गेली. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. ते घाबरत आहेत. ती मुळापाशी बसून रडू लागली. त्यांना वाटते तू धोकादायक आहेस. ते गाव सुरक्षित ठेवण्यासाठी तुला कुऱ्हाडीने तोडण्याबद्दल बोलत आहेत. विलोच्या फांद्या तिच्या भोवती खाली आल्या. तिला कैद करण्यासाठी नाही, तर मायेने कुरवाळण्यासाठी. जमिनीतून एक मोठा हादरा बसला. तो राग नव्हता, तर एक प्रचंड एकाग्रता होती. तिच्या मनात ती मऊ जाणीव आता एका तीक्ष्ण इशाऱ्यात बदलली. येणाऱ्या संकटाची भीती वाटणे त्यांचे बरोबर आहे, पण ते संकट माझ्याकडून नाही. चिमुकल्यामुळे जरा खोलवर ऐक.
झाडाच्या मार्गदर्शनाखाली सीमालताने दोन्ही हात जमिनीवर ठेवले. तिची चेतना विस्परच्या मुळांशी जोडली गेली आणि जमिनीच्या काळोखात उतरली. तिला तिथली ओलिती माती आणि निसरडे खडक जाणवले. गावाच्या मागे असलेल्या डोंगराचे प्रचंड वजन तिला जाणवले, जो आठवड्याभराच्या पावसाने पाण्याने डबडबला होता. डोंगराच्या पोटात काहीतरी तुटत होते. जेव्हा चंद्र शिखरावर पोहोचेल तेव्हा डोंगराची एक भिंत कोसळेल. तो दरडीचा प्रवाह हे गाव आणि जंगल मातीखाली गाडून टाकेल. तू त्यांना सांगायला हवेस. त्यांना उंच मैदानावर जावे लागेल. ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. सीमालता हताशपणे रडली. तू त्यांना पटवून द्यायला हवेस, विस्परने ठामपणे सांगितले. तू आमचा दुआ आहेस. जा, आत्ता जा. सीमालता धावली. ती आयुष्यात कधीच धावली नव्हती इतक्या वेगाने धावत ती गावाच्या चौकात पोहोचली. डोंगर कोसळतोय, दरडी कोसळतीये. सर्वांनी उंच मैदानावर चला, आत्ता. सुरुवातीला शांतता पसरली, मग कुजबूज सुरू झाली. सरपंच अर्जुन पुढे आले आणि म्हणाले, सीमालता, हा खूप मोठा दावा आहे. तुझ्याकडे काय पुरावा आहे? तुझ्या त्या झाडाच्या गोष्टी? त्या गोष्टी नाहीत, ते दगड आणि पाण्यातील सत्य आहे. कृपया झाडाकडे पहा, फक्त एकदा पहा. जणू काही खुणेनेच जंगलातून एक मोठा आवाज आला. सर्वांनी तिकडे पाहिले. ते भव्य विलो झाड हिरव्या सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले होते. वारा नसतानाही त्याच्या फांद्या उंच मैदानाकडे जाणाऱ्या वाटेकडे बोट दाखवत होते. ती एक अशी जादू होती जिच्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते. संशय संपला आणि लोक घाबरून धावू लागले. त्यांनी मुलांना, प्राण्यांना आणि आपल्या मौल्यवान वस्तूंना घेतले आणि गावाबाहेर पळू लागले. सीमालता आणि तिचे आईवडील सर्वात शेवटी निघाले. ते उंच मैदानावर पोहोचले आणि चंद्राचा प्रकाश डोंगरावर पडला. एका भयानक क्षणासाठी काहीच घडले नाही. मग एका प्रचंड गर्जनेने आकाश हादरले. डोंगराचा एक मोठा भाग चिखलासारखा वाहू लागला. माती, झाडे आणि दगडांची एक प्रचंड लाट प्रलयासारखी खाली आली. ती लाट जंगलाचा काठ गिळत सरळ गावाकडे आणि त्या चमकणाऱ्या झाडाकडे धावली. गावकरी ओरडू लागले, पण त्याच वेळी विस्परने आपली शक्ती दाखवली. त्याचा प्रकाश एका संरक्षण कवचासारखा पसरला. त्याची मुळे जमिनीतून ऊर्जा बनून बाहेर आली आणि त्यांनी एक जाळे विणले. जेव्हा दरडी त्या कवचाला धडकली तेव्हा एक भयंकर आवाज झाला, पण ते कवच टिकून राहिले. तो मृत्यूचा प्रवाह विस्कळीत झाला आणि गावाच्या डाव्या उजव्या बाजूने वाहून गेला. जेव्हा धूळ शांत झाली तेव्हा बापलापल्ली गाव सुरक्षित होते. झाडाचा प्रकाश मंद झाला आणि त्याच्या फांद्या थकव्याने खाली झुकल्या. कोणीही काही बोलले नाही. घरी परतताना सर्वजण भक्तिभावाने भरलेले होते. अर्जुन सर्वांना थेट त्या झाडापाशी घेऊन गेले. विस्पर आता अधिक जुने आणि थकलेले वाटत होते. सीमालता धावत त्या झाडापाशी गेली आणि तिने त्या झाडाला मिठी मारली. तू आम्हाला वाचवलेस, ती हळूच म्हणाली. आपण आपल्याला वाचवले. विस्परचा क्षीण विचार तिच्या मनात आला. तुझ्या आवाजामुळे माझ्या शक्तीला उद्देश मिळाला. सरपंच अर्जुन तिथे आले. त्यांनी त्या थकलेल्या झाडाकडे आणि त्याला मिठी मारलेल्या मुलीकडे पाहिले. ते गुडघ्यावर बसले आणि त्यांच्या मागे संपूर्ण गाव नतमस्तक झाले. आम्हाला क्षमा करा. आम्ही रहस्याला घाबरलो आणि त्या नादात हा महत्कारच गमावून बसलो असतो. सीमालता, तू आमच्यासाठी शाप नाहीस, तर आमचा सर्वात मौल्यवान दुआ आहेस. आणि मग सगळेच बदलले. गावकरी आता त्या झाडाला टाळत नव्हते. ते तिथे श्रद्धेने येत होते. सीमालता मोठी झाली आणि विस्परसोबतची तिची मैत्री अधिक घट्ट झाली. ती गावाची मार्गदर्शक बनली. तो काठावरचा वृक्ष आता फक्त एक सीमा राहिला नव्हता, तर ते गावाचे केंद्र बनले होते. निसर्ग आणि मानवातील एका सुंदर मैत्रीचे ते प्रतीक बनले. आजही तुम्ही बापलापल्लीमध्ये गेलात तर तुम्हाला ते चमकणारे झाड आणि त्याच्या शेजारी बसलेली सीमालता दिसेल, जी आजही पानांच्या आवाजात लपलेले गुहीत शांतपणे ऐकत असते.